शिवाजी महाराज त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि एकत्रित सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय डॉक्टर अरविंद माने साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण बांधकाम कामगारांच्या गृह उपयोगी संच वाटपाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी वडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर दलित मित्र अशोकराव माने बापू, त्याचबरोबर या गृह उपयोगी संच पुरवठादार करणारे आपले सोहेब शेख, युनुस संधी आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा जो कार्यक्रम ज्यांनी अरेंज केले ते लोकराज्य जनरल कामगार संघटना, त्याचबरोबर पॅन्थर आर्मी, स्वराज्य क्रांती कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी निकेश कुमार दीक्षात, त्याचबरोबर सुरेश कांबळे, संतोष खरात, भयासाहेब धनोडे, संजय कांबळे, मच्छिंद्र कांबळे, भिक्खू कांबळे, महेंद्र कांबळे यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी हा गृहोपयोगी वस्तू संच पुरवठाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमास तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दलित मित्र अशोकराव माने बापू यांचे या ठिकाणी स्वागत। ज्यांचा वाढदिवस आहे ते आपले लाडके नेते, लाडके युवा नेते डॉक्टर अरविंद माने साहेब, त्यांचे या ठिकाणी स्वागत करतोय। आणि पॅन्थर जिल्हाध्यक्ष आपले मच्छिंद्र कांबळे, संजय कांबळे, शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष भिक्खू कांबळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत करतोय। आणि मी सर्व बांधकाम कामगारांच्या वतीनं आदरणीय युवा नेते डॉक्टर अरविंद माने साहेबांचा या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्या पदाधिकारी त्यांचा एक सत्कार करावा अशी मी विनंती करतोय। कार्यकर्ते असतील सर्वजण तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्या संघटनेच्या माध्यमातून 100% पूर्ण केले जाईल। त्यासाठी आम्हाला या आमचे भागाचे आमदार बापू यांचे मार्गदर्शन केलेलं आहे आणि यापुढे येणाऱ्या ज्या काही योजना असतील किंवा जे काही मार्गदर्शन असेल आपले हाती देण्याचं काम त्यांनी केलं आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने स्वयं शेख साहेब, सुरेश कांबळे, संजय कांबळे, भिक्खू कांबळे, दीक्षात, संतोष खरात, भैया धनोडे, कांबळे आणि माझ्या महिला आणि कामगार म्हणून अतिशय उत्तम स्तुती आहे। अनेक आपल्या गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळावा, गरीब कामगारांचे कुटुंब सुखी समृद्ध राहावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं या योजना तळागाळात पोहोचाव्यात हा सरकारचा उद्देश आहे। आतापर्यंत अनेक लोकांना आम्ही भांडी दिली, अनेक लोकांना मदत केली, अनेक लोक दिले आहेत। तालुक्याचा आमदारच आता प्रमुख राहणार, तालुक्याच्या आमदाराच्या माध्यमातून ती कमिटी येणार आणि ती कमिटी ते भांडी वाटत तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या, तुम्हाला काय द्यायचं ते आता घेणार आणि प्रत्येक महिन्याला एकदा मिटिंग होईल आणि याच्यामध्ये काही सावळा गोष्ट होणार, गरजू लोकांना लाभ मिळणार आहे। आणि म्हणून त्या अनुषंगानं आज सोहेब साहेबांनी मला सांगितलं आता जवळजवळ 28 वस्तू नवीन असं एक पेटी येणार मोठी आणि त्या पेटीमध्ये 28 वस्तू असणार। त्याच्यामध्ये मच्छरदाणी आहे, तुम्हाला ॲक्वा गार्ड आहे, तुम्हाला बेडशीट करते, हे कुकर बिकर बेडशीट म्हणजे लागीदार वस्तू तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये अशा असतील 28 वस्तू एकच मिळणार। त्यामुळं इथून पुढचं सगळ्या कुटुंबाला त्याचा फायदा व्हावा, सगळ्या समाजातले सामान्य जे कामगार आहेत त्यांना योग्य त्यांना चांगल्या पद्धतीने दिशा मिळावी आणि ते संपन्न राहावे ही भूमिका त्या अनुषंगाने आहे। आता आम्ही विचार करतोय शेख साहेब, जेवढे कामगार तुम्ही जे प्रामाणिकपणे या तालुक्यात आहेत आणि ज्यांना अजिबात घर नाही त्यांना घर देखील बांधून द्यायची योजना मोफत घर, त्या अनुषंगानं आज तालुक्यात तुम्ही ते अधिकार आणि त्या अनुषंगानं कामगार मी आणि आमचे पोलीस सावकार साहेब कामगार मंत्र्यांची एक बैठक घेतोय
आणि त्या अनुषंगाने सगळ्यांना ज्याला अजिबात घर नाही, जागा नाही, त्याला घर आणि जागा म्हणतो त्यांची आमची संकल्पना आहे. आणि एकाच ठिकाणी एका गावात 100-200 अशा पद्धती घर बांधण्याचं आमचं डोक्यात आहे. तर त्या अनुषंगानं या संघटनेमध्ये आपण सर्वांनी अशा लोकांची यादी काढा की जे खरे कामगार आहेत आणि ज्याला गरज आहे, ज्याला घराची गरज आहे, त्यांना घरातला आपण मदत करणार, घर बांधणार आहे. त्याचबरोबर त्या मुलींचं लग्न असतील, मुलांना शिक्षण असेल, तुमच्या कुटुंबामध्ये अनेक काही दुःखद घटना आली, त्याला पैसे आहेत. वेळोवेळी योजनेला सगळे पैसे सरकार द्यायला तयार आहे. परंतु त्याचं युटिलायझेशन व्यवस्थित झालं पाहिजे, त्या गरजू लोकांना मिळालं पाहिजे. त्याचा उपयोग इतर लोक घेतात त्याच्यापेक्षा खरे कामगार आहेत, खरे प्रामाणिक काम करतात, जे दिवसभर वापरतात, त्यांच्या कुटुंबाला हा लाभ झाला पाहिजे. अनेक कुटुंब असे आहेत की त्यांना अनेक व्यसनी मंडळी असतात, घरामध्ये फार अडचणी असतात, मुलांना शिक्षण मिळत नाही, मुलींचं लग्न होत नाही. तर हे सगळं दूर करून आमचे जे कामगार आहेत ते सक्षमपणानं काम केले पाहिजे, निर्व्यसनी राहिले पाहिजे, घराचं करून कुटुंबात लक्ष दिलं पाहिजे, पोराला शिकवलं पाहिजे, पोरांना उपस्थित राहिलं व्यवस्थित पद्धतीने मानावं आणलं पाहिजे. यासाठी लागेल ती मदत आम्ही करायला तयार आहे. घर बांधून देणं, साहित्य देणं, लग्न मुलांचे करणं, शिक्षण देणं, आरोग्य सुविधा देणं, हे सगळं सरकारला मी करायला तयार आहे. या लोकांनी सर्वांनी जे कामगार आहेत त्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे, कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे, पोराबाळाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपला व्यवसाय प्रामाणिक करावा. हीच माफक कल्पना आहे सरकारची. आणि म्हणून आज अत्यंत वस्तू येणार म्हणजे बघा, कुणालाही मिळणार नाही अशा वस्तू मिळणार आहेत, घर बांधून मिळालं आहे, लग्नाला पैसे मिळाले आहेत, अपघात झाला तर पैसे मिळाले आहेत, मुलाला शिक्षणाला पैसे मिळाले आहेत, सगळ्या गोष्टी सरकारला मिळाल्या. तुम्ही देखील माझ्या बहिणी, तुम्ही तुमच्या मिस्टरांना जे काम करतात त्यांना सांगायचं की व्यसन करायचं नाही, चांगलं घराला राहायचं, मुलाला शिक्षण द्यायचं. तुम्ही कुठल्यावर लक्ष द्यायचं, तुम्ही फक्त जेवढं प्रामाणिक काम करतं तेवढं करा. योजनांच्या माध्यमातून आम्ही घर बघतो, आम्ही आमचा संसार व्यवस्थित चालवतो, आम्ही आमचा संसार चांगला करतो. परंतु चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय कामगार काम केला आणि निर्व्यसन राहिला तर हे काम आजची परिस्थिती नाही, पुढची पिढी, आपली पुढची पिढी चांगली व्हायला पाहिजे. आणि यासाठी सगळं आहे. आज आपण व्यवस्थित झालो, आज आपलं घर बघितलं नाही, मुलं तशीच होणार, मुलांना काय वेळ मिळाला, मुलांना चांगलं वेळ मिळालं, पुढची पिढी सुधारली. सगळ्यांना आपण किती दिवस कामगार म्हणून काम करणार आहे. अनेक कामगारांची मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रात IAS झाले, कलेक्टर झाले, IPS झाले,